श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं माझ्या ज्योत्स्नास कुकिंग या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे। आज आपण अधिक महिन्यानिमित्त एक छान जाळीदार रेसिपी केलेली आहे, ती म्हणजे छान असा मैसूर पाक। खूप छान जाळीदार आणि खुसखुशीत झालेला आहे, तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारा झालेला आहे। चला लगेच आपण साहित्य आणि कृती बघूया। कमीत कमी साहित्यात झालेली ही रेसिपी आहे। याच्यासाठी आपण साखर घेतलेली 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि 1 वाटी तूप आणि तसंच आपल्याला 1 वाटी तेल देखील लागणार आहे। सो काय करणार आहोत आपण बघा, अशा पद्धतीने आपण साखर आणि घेतले साखरेचा पाक करून घ्यायचा आपल्याला। त्यानंतर आपण जे बेसन घेतले हे छान चाळून घेतलेलं आहे, त्याच्यात गुठळ्या राहायला नको, चाळणीत आपण व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि तूप छान अर्ध्या वाटी तुपामध्ये आपण याला हे मिक्स करून घेणार आहोत बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित। जे तूप दाखवलं होतं तुम्हाला आधी त्यातलंच अर्धी वाटी तूप आपण छान गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये आपण हा मिक्स करून घेतलेला आहे। याला मिक्स करून बाजूला आपण ठेवून देणार आहोत 2 ते 3 मिनिटं मिक्स करून घेऊया। सोबतच आपण काय करूया की जे आपलं भांडे ऑब्वियस आपल्याला ते सेट करायला लागणार आहे मसूर पाक ढोकळ्यासारखं। सो त्याच्यासाठी आपल्याला जे भांडं वगैरे लागणार आहे आपण ते पण तयार करूया बघा। आता आपण जसं मिक्स करतो आहे तसं आपण त्याच्यामध्ये आणखी थोडंसं असं तेल घातलेलं आहे आणि बघा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित पुन्हा याला बेसनाला मिक्स करून घेणार आहोत। गुठळ्या तेच बघा, थोडी गुठळे झालेलीच आहे तरी पण त्यासाठीच आपल्याला व्यवस्थित बघा अशा व्यवस्थित आपण त्याच्या गुठळ्या सर्व काढून घेऊया आणि अशा पद्धतीने आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत बघा मैत्रिणींनो। आता हा छान मिक्स झालेला आहे बघा, तुम्हाला दाखवते व्यवस्थित आपण छान तुपासोबत हा मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर जे आपलं भांडं आहे त्याला आपण छान ग्रीस करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण पुढची कृती करूया। पुढच्या कृतीला बघा आपण तेल किंवा तूप दोघेही आपल्यासोबत आपण काही पण घेऊ शकतो ग्रीसिंगला आणि त्याच्यानंतर आपण पुढची कृती करूया। त्यासाठी आपण एका ठिकाणी काय करणार आहोत, गरम कढईमध्ये आपण तेल घातलेलं आहे अर्धी वाटी आणि सोबतच आपण तूप देखील घातलेलं आहे बघा, अशा पद्धतीने आधी तूप घातलं नंतर तेल घातलं, ते आपण गरम करायला ठेवलं बघू शकता तुम्ही बाजूला। आणि दुसऱ्या कढईमध्ये याच्यामध्ये आपल्याला बनवून घ्यायचं आहे पाक। हो मैत्रिणींनो, जी आपण साखर घेतली आहे ती साखर बुडेपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण याचं छान व्यवस्थित पाक तयार करून घ्यायचं आहे। हा पाक म्हणजे 1 तारी पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे बघा, अशा पद्धतीने लो आचेवरच आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण छान अशी जाड बुडाईची कढई घेतलेली आहे। जसं वाटलं की आपलं छान होत आहे त्याच्यामध्ये आपल्याला चमचा हलवत हा पाक तयार करून घ्यायचा आहे। हा पाक तयार झाला मैत्रिणींनो की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया जे बेसन आहे होऊ देऊया बघा, अशा पद्धतीने बघा व्यवस्थित आपला पाक झालेला आहे। हा 1 तारीच पाक करायचा म्हणजे परफेक्ट आपला मैसूर पाक असा जाळीदार होणार आहे आणि बघा मस्त छान 1 तारी पाक व्यवस्थित आपण करून घेऊया। तुम्ही बघू शकता बाजूच्या कढईवर आपलं तेल आणि तूप दोघंही कडकडीत गरम झालेलं आहे, पाकही देखील झालेला आहे। जसा पाक आपल्याला कळलं त्याची कन्सिस्टन्सी 1 तारी आली की मग आपण त्याच्यामध्ये आपण बेसन घालूया, जे आपण मिश्रण तयार केलेलं तुपात भिजवलेलं आहे ते घालूया आणि त्याच्यानंतर आपल्याला ते जे तेल आहे ते चमचावर असं सोडायचं आहे। सोबतच मैत्रिणींनो आपण याच्यामध्ये वेलची पूड पण घालणार आहोत, ती छान आपण व्यवस्थित मिक्सरमध्ये साखरेसोबतच बारीक करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण सोबतच घालणार आहोत रंग, हो खायचा रंग पण आपण घालणार आहोत याच्यात बघा। अशा पद्धतीने हा 1 तारी पाक तुम्हाला दिसत असेल सावलीमध्ये तो तयार झालेला आहे आणि छान असं व्यवस्थित त्यामध्येच आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला या पाक तयार झालेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये घालूया आपण बेसनचे पीठ भिजवलेले ते घालूया बघा, अशा पद्धतीने आणि ते शिजू देणार आहोत व्यवस्थित छान पाकामध्ये। आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया, कंबाईन करून घेऊया आणि हलवून घेऊया। बेसन आणि पाक दोन्ही एकसोबत व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने। आणि जसं हे मिक्स होत आहे बघा, गुठळ्याचं झालं बेसन आणि होणारच थोड्या वाटतं ते आपल्याला पहिले नाहीशं करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित कंबाईन एकजीव असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण बाजूला तेल आणि तूप जे गरम केलेले कडकडीत ते आपल्याला घालत जायचे 1 चमचा आणि 1 चमचा आणि ते घातल्यावर पुन्हा आपल्याला ते कंबाईन करून घ्यायचे। त्याचा अर्थ असा की त्याने छान जाळी निर्माण होणार आहे जी आपल्या मैसूर पाकाला लागणार आहे।
बघा अशा पद्धतीने पुन्हा आपण केलेलं आहे ते व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर बघा आपण त्याच्यामध्ये पुन्हा 1 चमचा तेल घालून घेऊया. असं 1 चमचा तेल घालायचं, कंबाईन करायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि बघा जसं जसं आपल्या तोपर्यंतच तेल घालायचं, तोपर्यंत पूर्ण हे जे मिश्रण आहे ते निघून येणार नाही, तोपर्यंतच आपल्याला असं करायचं आहे. सो आपण घातलेलं आहे तेल. आणखी बघा अशा पद्धतीने आपल्याला तेल सुटते, पूर्ण कढई ती सुटायला हवी, त्यानंतरच आपण ते तेल घालणं थांबवूया. बघा अशा पद्धतीने पुन्हा आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि सोबतच बघा मस्त छान असा खमंग वास माझ्या ते घरभर पसरलेला होता. आणि अधिक महिन्यामध्ये आपण या जाळीदार वस्तू दान करू शकतो. सो त्यासाठी आपण हा पदार्थ बनवू शकतो. मग अशा पद्धतीने मैत्रिणींनो छान मस्त असा आपला मैसूर पाक खमंग असा तयार होतो आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण तेल घातलेलं आहे आणि हीच प्रोसेस आपल्याला सुटेपर्यंत, कढईपासून ते मिश्रण पूर्ण सुटेपर्यंत आपल्याला करून घ्यायचे. सोबतच आपण वेलची पूड आणि थोडासा खाण्याचा रंग देखील घातलेला आहे, म्हणजे दिसायला पण छान लागेल आणि चव पण छान वाटेल. अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे हे मिक्स करून घ्यायचं आहे. सो कंटिन्यूस आपल्याला तीच प्रोसेस 2 ते 3 वेळा, 5 ते 6 वेळा आपल्याला ते तेल घालून पूर्ण सुटेपर्यंत आपल्याला हीच प्रोसेस फॉलो करून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित आपला मैसूर पाक छान जाळीदार होणार आहे. जाळीदार होण्यासाठी बघा अशा पद्धतीने आता तुम्हाला दिसत असेल सुटत आहे आणि कढईला पूर्ण मिश्रण सुटलेलं आहे. सो आपला हा जो मैसूर पाक आहे बघा व्यवस्थित सुटलेला आहे आणि तो आपण समजू शकतो की तो आता छान मस्त रेडी झालेला आहे. पूर्ण कढईला सुटलेलं आहे. त्यानंतर आपण ते एका कंटेनरमध्ये आपण घालूया आणि त्याच्यामध्ये असा ठेवून देणार आहोत. आणि हा कंटेनरमध्ये घातला 2 ते 5 मिनटं ठेवूया आणि त्याच्यानंतर तो झाला की आपण त्याचे काप करून घेऊया. एकदम लगेचच नाही, 5 मिनटं थंड होऊ देऊया आणि त्याच्यानंतर आपण त्याचे काप करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने आपण हा मैसूर पाक इथे सेट करून घेणार आहोत. मैत्रिणींना खूप इझी रेसिपी आहे, कमी साहित्यात होणारी आहे आणि अधिक महिना अशा गोष्टी असेल तर ह्या वस्तू आपण दान देऊ शकतो. आणि बघा अनारसे म्हणा, मैसूर पाक म्हणा, या गोष्टी येतातच. बघा 5 मिनटं आपण ठेवलेलं आहे, त्याच्यानंतर आपण त्याचे छान काप करून घेणार आहोत ढोकळ्यासारखे. आणि त्याच्यानंतर याला 15 ते 20 मिनटं आपण असंच ठेवूया, सेट करून घेऊया. आणि मग आपलं बघा मैसूर पाक रेडी झालेला आहे. खूप छान दिसते ना. त्याचे काप आपण अनमोल करून घेतलं आणि आपला हा मैसूर पाक जाळीदार आणि तोंडात घातल्याबरोबर वेगळणारा मैसूर पाक हा आपला रेडी आहे. मैत्रिणी तुम्ही पण ही रेसिपी करून बघा, खूप सोपी आहे खरंच. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा मस्त जाळीदार असा मैसूर पाक आपला हा रेडी आहे. खूप सोपी रेसिपी आहे मित्रांनो, तुम्ही पण नक्की करून बघा. चला आता या व्हिडिओचा मी इथेच करते आणि श्री स्वामी समर्थ